नमस्कार शिक्षक मित्रांनो, ग्लोकल मराठी या यूट्यूब चॅनलवर मी चंद्रभान शोभने तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. शिक्षक मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण केंद्रप्रमुख पदासाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा व पदोन्नतीकरिता आवश्यक असलेली अर्हता याबाबत दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी शासनाने जारी केलेल्या शासन निर्णयाबाबत जाणून घेणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शिक्षक मित्रांनो, आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की शासन निर्णय दिनांक 1 डिसेंबर 2022 मध्ये परिच्छेद क्रमांक 5.1 मध्ये मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेकरिता जी परीक्षा केंद्रप्रमुख पदासाठी होणार होती, त्या पदाच्या मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेकरिता जर एखाद्या शिक्षकाला अपियर व्हायचं आहे किंवा त्या परीक्षेला पात्र व्हायचं आहे, तर त्या शिक्षकाला पदवी परीक्षेमध्ये किमान 50% गुण असणे आवश्यक आहे अशी अट घालण्यात आली होती. आणि 1 डिसेंबर 2022च्या त्याच शासन निर्णयानुसार परिच्छेद क्रमांक 5.2 नुसार जर एखाद्या शिक्षकाला मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा द्यायची आहे, तर त्याचं वय 50 वर्षेपेक्षा जास्त नसावं ही सुद्धा अट घालण्यात आली होती. म्हणजे किमान 50 वर्ष वय त्या शिक्षकाचं असणं या परीक्षेसाठी महत्त्वाची बाब होती. मग या दोन्ही अटी रद्द करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, कारण शिक्षण क्षेत्रातून या दोन अटी संदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये रोष व्यक्त करण्यात आला होता. मग दिनांक 27 सप्टेंबर 2023चा शासन निर्णय काय म्हणतो, तर हा शासन निर्णय म्हणतो की ज्या दोन अटी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी व घालण्यात आलेल्या होत्या, त्या अटी अशा होत्या की शिक्षकाला पदवी परीक्षेमध्ये किमान 50% गुण असावे. दुसरी अट अशी होती की त्याचं वय हे किमान 50 वर्ष असावं किंवा 50 वर्षापेक्षा त्याचं वय कमी असावं. जर एखाद्या शिक्षकाचं वय 50 वर्षापेक्षा अधिक असेल तर तो शिक्षक केंद्रप्रमुख पदाच्या परीक्षेसाठी पात्र नव्हता. मग आता या नवीन शासन निर्णयाद्वारे काय, तर या दोन्ही अटी रद्द करण्यात आलेल्या आहेत. आणि नवीन अटी अशा आहेत की मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे जर केंद्रप्रमुख पदासाठी एखाद्या शिक्षकाची निवड करायची असेल, तर त्या शिक्षकाने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची BA, BCom किंवा BSc ही पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. आणि दुसरी महत्त्वाची अट अशी की ज्या शिक्षकांनी जिल्हा परिषदेमध्ये प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक, म्हणजे जर एखादा शिक्षक जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्रशिक्षित पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत असेल किंवा तो शिक्षक प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक या पदावर कार्यरत असेल, तर प्रशिक्षित पदवीधर शिक्षक म्हणजे असा शिक्षक की जो जिल्हा परिषदेच्या इयत्ता 6वी ते 8वी या वर्गांवर शिकवतो किंवा त्याची त्या वर्गांसाठी पदवीधर शिक्षक म्हणून नेमणूक झालेली आहे. मग तो भाषा शिक्षक असो, विज्ञान शिक्षक असो की सामाजिक शास्त्र या विषयाचा शिक्षक असो. आणि दुसरं म्हणजे तो प्रशिक्षित शिक्षक, म्हणजे तो 1 ते 5 या वर्गांवर शिकवणारा शिक्षक असला तरीसुद्धा तो शिक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी पात्र आहे. तो शिक्षक ती परीक्षा देऊ शकतो.
परंतु या पदावर त्या शिक्षकाने किमान 6 वर्षे सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे आणि ती सेवा कशी असावी तर ती सेवा अखंडित असावी, त्या सेवेला ब्रेक नसावा. म्हणजे इथं आपल्या सगळ्यांचं लक्षात आलं असेल की मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे जर केंद्र प्रमुखाची निवड करायची असेल तर तो शिक्षक प्रशिक्षित पदवीधर शिक्षक असला तरी तो पात्र आहे, किंवा तो प्रशिक्षित शिक्षक असला म्हणजे जो प्राथमिक वर्गांवर शिकवणारा शिक्षक जरी असला, इयत्ता 1 ते 5वी या वर्गांना शिकवणारा शिक्षक जरी असला तरीसुद्धा तो या परीक्षेसाठी पात्र आहे. परंतु या दोन्हीही शिक्षकांची, मग ते पदवीधर शिक्षक असोत की प्रशिक्षित प्राथमिक शिक्षक असो, त्यांची 6 वर्षे अखंडित सेवा पूर्ण होणे आवश्यक आहे. तर हे निकष झाले मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी. परंतु 27 सप्टेंबर 2023च्या शासन निर्णयाने पदोन्नतीद्वारे सुद्धा जेव्हा केंद्र प्रमुखाची निवड केली जाते त्याच्यासाठी सुद्धा काही निकष इथे सांगितलेले आहेत. जर पदोन्नतीद्वारे जर केंद्र प्रमुखाची निवड करावयाची असेल तर त्यासाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेपेक्षा वेगळे निकष आहेत. ते निकष असे की ज्या शिक्षकांनी जिल्हा परिषदेमध्ये प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर किमान म्हणजे किमान 6 वर्षे अखंडित सेवा पूर्ण केली असेल अशा उमेदवारांमधून सेवा ज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे पात्र उमेदवारांच्या पदोन्नतीने नेमणूक करण्यात येईल. इथे आपल्याला हा फरक लक्षात घ्यावा लागेल की मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे जर केंद्र प्रमुखाची निवड करावयाची आहे त्यावेळेस जिल्हा परिषदेमध्ये प्रशिक्षित पदवीधर शिक्षक असो किंवा प्रशिक्षित प्राथमिक शिक्षक असो, दोघेही या परीक्षेसाठी पात्र आहेत. दोघेही केंद्र प्रमुख पदासाठी परीक्षा देण्यास पात्र आहेत किंवा ते परीक्षा देऊ शकतात आणि परीक्षा जर ते उत्तीर्ण झाले तर त्यांची केंद्र प्रमुख पदावर नियुक्ती केली जाऊ शकते. या उलट जेव्हा पदोन्नतीने केंद्र प्रमुखांची निवड करावयाची आहे त्यावेळेस मात्र शिक्षक हा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रशिक्षित पदवीधर शिक्षकच असावा. इथे प्राथमिक शिक्षकाची निवड केंद्र प्रमुख पदासाठी केली जाणार नाही, ही बाब आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. आणि इथे पदोन्नती देताना सेवा ज्येष्ठता व गुणवत्ता या 2 गोष्टींच्या आधारे पदोन्नती देण्यात येईल. या उलट मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात एक परीक्षा होईल आणि ती परीक्षा प्रशिक्षित पदवीधर शिक्षक पण देऊ शकतील किंवा प्रशिक्षित प्राथमिक शिक्षक पण देऊ शकतील आणि जे या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतील ते केंद्र प्रमुख पदावर त्यांची निवड केली जाईल. तर या 2 गोष्टी, या 2 बाबी, हे 2 बदल 27 सप्टेंबर 2023च्या शासन निर्णयाद्वारे करण्यात आलेले आहेत. आणि हे करण्यामागे पार्श्वभूमी जी आहे ती कशाची आहे तर काही दिवसांपूर्वी केंद्र प्रमुख पदासाठी जी जाहिरात शासनाद्वारे काढण्यात आलेली होती आणि त्यामध्ये केंद्र प्रमुख पदासाठी काही अहर्ता निश्चित करण्यात आलेल्या होत्या आणि त्या अहर्तेच्या संदर्भात बरेचसे शिक्षक न्यायालयामध्ये दाद मागण्यासाठी गेले. त्यांनी अनेक याचिका दाखल केल्या, अनेक निवेदनं शासनाकडे आली आणि या सर्व बाबींचा विचार करता शासनाने दिनांक 27 सप्टेंबर 2023चा शासन निर्णय जारी केलेला आहे. आशा करतो की तुम्हाला आजच्या या व्हिडिओद्वारे केंद्र प्रमुख पदाच्या अहर्तेबाबत शासनाने जारी केलेल्या शासन निर्णयातील अटींचा उलगडा झाला असेल.
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओस लाईक करा, शेअर करा व ग्लोकल मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करण्यास मात्र विसरू नका. तूर्तास धन्यवाद.